त्याला झोपलेला ते त्याला झोपेतून उठवलं. गावी फायनली मी गावी आलो. मला कुठल्याही कोपऱ्यात घेऊन जावा या दुनियेमध्ये, कुठलीही चांगली जागा दाखवा. पण गाव म्हणजे गाव, आपलं कोकण म्हणजे कोकण एक नंबर आहे. पावसाळ्यात तर बापच आहे, हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपण जातोय गावी म्हणजेच कोकणात. आता रात्रीचे वाजले आहे 1 वाजले, आता रात्रीचा बघू शकतात. आता रात्रीचा 1 वाजला आहे. आता माझी ट्रेन आहे, पण 12:30ची ट्रेन होती ॲक्च्युली कोकण कन्या. ती 1 तास 44 मिनटं लेट आहे. तर आता मी घरातून निघतो आहे आणि मी गावी जातो आहे हे कोणालाच नाही माहिती. मम्मी पप्पा पण गावीच आहे, त्यांना पण नाही माहिती की मी गावी येतो आहे ते. आणि त्यांचे रिॲक्शन काय असेल ना ते सकाळी बघूया आपण. आता आपण जाऊन ट्रेन बघूया. तो गाईज आपले परम मित्र रुपेश मालकर आपल्याला स्टेशनला सोडायला येत आहे. त्याला झोपलेला ते त्याला झोपेतून उठवलं. ठीक आहे, इथला तो बच्चा आहे. मित्र आहे ना, मित्राला त्रास नाही देणार, मित्राला त्रास नाही देणार, मग कोण देणार. आता स्टेशनला सोडेल आपल्याला आणि परत जाईल. आता कसं जाताना जाईल माहीत नाही. झोपेत आलाय, झोपेत नको जाऊस, नीट जा. मी गाडी पोचतात काय मेसेज टाकला. परत मला यायला लागायचं. सो फायनली आपली ट्रेन आलेली आहे. सो हाय गाईज, सकाळचे 6:30 वाजले आता आणि मी आता ट्रेनमध्ये आहे. तो मी आता जस्ट उठलेलो तर ना मी एक बाहेर व्ह्यू बघितला. तो मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो, तो तुम्ही व्ह्यू बघा बाहेरचा. इतकं भारी वाटतंय ना, इतकं भारी वाटतंय ना यार. असं वाटतं इथेच येऊन राहावं कायमचं. भारी वाटतंय. सो फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या गावी म्हणजे कोकणात. तुम्ही बघू शकता कसली हिरवळ आहे, मस्त भारी वाटतंय ना या तिकडे आल्यावर. काय सांगतो तुम्हाला, मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला. आता मला मम्मीचा फोन आलेला, मम्मीशी बोलणं झालं माझं. तर मम्मीला थोडा तरी डाऊट गेला आहे. पण इथे आल्यानंतर माझं मी एकदम रात्रभर झोपलो नव्हतो ट्रेनमध्ये. ते ती सगळी पोरं, लहान पोरं होती, रडायचा आवाज, त्याच्यामुळे मला काही झोपच नाही आली. माझा मूड एकदम असा डल होता, पडलेला, मूड ऑफ झालेला माझा. पण जसं मी उतरलो इथे आणि हे सगळं बघितलं ना, माझा मूड इतका फ्रेश झाला आहे ना, काय सांगतो तुम्हाला यार. मग इतकं भारी वाटतं आहे ना आता गावी आल्यावर. गावी फायनली मी गावी आलो. मला कुठल्याही कोपऱ्यात घेऊन जावा या दुनियेमध्ये, कुठलीही चांगली जागा दाखवा. पण गाव म्हणजे गाव, आपलं कोकण म्हणजे कोकण एक नंबर आहे. पावसाळ्यात तर बापच आहे, पण ऑलमोस्ट पोचलो आहे घरी. मला नाही माहिती मम्मी पप्पा काय हे करणार ते. मी रिक्षावरपर्यंत नाही होणार, खालतीच थांबवणार, पुढे चालत जाईल. पण होते दाखवतो तुम्हाला ते बघ. काका इकडेच थांबू काका, वरती ना घेऊ, पुढे घ्या जरा, पुढे घ्या. हां बस, इथे थांबा. बस 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 थांबा. थँक्यू सो मच. पप्पांनी बघितलं आहे आपल्याला, फायनली आपल्याला पप्पांनी बघितलं आहे. पप्पा तिकडे बाहेरच उभे होते. ते कसे उभे आहेत ते बघा. चुकीच्या टायमावर चुकीच्या ठिकाणी रिक्षा थांबवली. आधीच मागे थांबायला पाहिजे होती.
सो गेट रेडी शिव्या खायला. बाकी आपलं घर कसं वाटतंय? मम्मीला माहिती फोन केला तर कुठं होतं? रिक्षातच होतो. ट्रेन ट्रेननी. मम्मी कुठे? म्हणून बोललो तुला सोमवारपर्यंत मला काही करू नकोस. सो सॉरी, मम्मीचे आणि पप्पांचे काही एवढे खास रिएक्शन आले नाही. सो मी पण एक्सपेक्ट नाही केलेलं हे. मला माहिती पण नव्हतं की काय होणार आणि काय नाही ते. तर त्यांचे एवढे काही खास रिएक्शन नाही आले. सो जाऊ देते ती गोष्ट वाईट, आता काय बोलू पण नाही शकत. पण एकदा तुम्ही हा व्ह्यू बघा माझ्या घराच्या समोरचा. हे आपलं घर आणि त्याच्यासमोर हा एवढा सुंदर असा व्ह्यू. सो इथं सुरुवात आहे. इथे आहे ना एक नदी आहे खालच्या साईडला. त्याचा आवाज इथपर्यंत येतो आहे मला. खूप भारी वाटते. सो तुम्ही रस्त्यावरून हा व्ह्यू बघितलेला, आता एकदा जवळून बघा. तिकडे आता तिकडे रस्ता आहे, तिकडे ती झाड आहे ना, तिकडे रस्ता आहे. आता दिसणार नाही तिकडनं, इकडचा पण जास्त काय दिसत नाही कारण ती झाडं वाढली जातात. सो आता इथून हा व्ह्यू बघा. मस्त मागे डोंगर आणि मध्ये घर. इतकं भारी वाटतं ना इकडे यायला, आणि स्पेशली इकडे मला येऊन राहायला. हाय गाईज, गुड मॉर्निंग. दिस इज डे 2. मी काल खूप थकलेलो, त्याच्यामुळे मला नाही जमलं व्हिडिओज वगैरे बनवायला. ट्रेनमध्ये पण झोप नव्हती झालेली आहे याची, जसं तुम्हाला माहिती आहे. सो आज आपल्याकडे नवीन पाहुणे आलेले आहेत मुंबईवरून. मला नाही माहिती तिला माहिती आहे की नाही, पण आता आपले नवीन पाहुणे. हाय, गुड मॉर्निंग. लवकर आली तुमची ट्रेन. थांबत थांबत आली, माझी 12 वाजता आली काल ट्रेन. रत्नागिरीला अर्धा तास थांबली, रत्नागिरीच्या आधी. नाही तर ही टाइमावरची होती गाडी रत्नागिरीपर्यंत. माझी काल तुझी ट्रेन आली का ठाण्याला? कितीला आली? ही बरोबर आली, टाइमाच्या आधी आली. माझी 11, पावणे माझी 12ला आली. 2:15 आली ट्रेन. बघितलं ते याच्यावर. सो आता आपण जातो आहे नदीवर, जिकडे मी लहानपणापासून जायचो, आता पण जातो. पण ती नदी एवढी भारी आहे ना, नदी नाही बोलू शकत तिला, बोलतात काहीतरी, आता मला नाही आवडत. तिकडे जायचा रस्ता बघा. ही झाडं पहिला आधी अशी नव्हती, म्हणजे मी जेव्हा उन्हाळ्यात आलेलो. आता ऑफकोर्स पाऊस पडला आहे, तर असं एक रस्ता बघा कसा झाला आहे. इतका मस्त रस्ता झाला आहे ना, इतकं भारी वाटतं ना इथून चालायला. इथे ना खूप मोर असतात सकाळी ना. मी काल जी मगाशी तुम्हाला जी जागा दाखवली ना काल, तिकडे खालती येऊन मोर असे पिसारा वगैरे फुलवतात मस्त. मी आता नदीच्या जवळ आलो आहे. त्या नदीचा आवाज मला आत्तापासूनच इथूनच यायला लागला. तो ब्रिज आहे ना, तिथे आहे ती ॲक्च्युली नदी. नदी नाही बोलू शकत तिला, काय बोलतात, व्हाळ. व्हाळ पण नाही बोलत. तर फक विसरलो मी. अरे बाबा बाबा बाबा, पाणी एवढं भरलं आहे ना, बापरे. ही ती जागा जिकडे मी लहानपणापासून येतो आणि आत्तासुद्धा येतो.
हा जो दगड आहे ना, हा वाला, इकडनं मी लहानपणी उड्या मारायचो त्या पाण्यामध्ये. तेव्हा खूप पाणी खोल होतं. आता तेवढं पाणी नाही आहे. आता वरती आहे ना, तिकडे जायला भेटेल की नाही माहीत नाही. तरी पण मी ट्राय करतो. जागा असेल तर आपण बघूया तिथला व्ह्यू, नजारा. अरे बापरे, पाणी खूपच वाढलंय. पाणी भरपूरच वाढलंय. हे एवढं पाणी आधी नव्हतं. आता पाणी खूप वाढलंय. हे पूर्ण सगळं सुकं होतं जेव्हा मी आलेलो. आता हिंमत नाही बाबा पाण्यात जायची. आपण जाऊया परत वरती. बघू सोबत कोण असेल तेव्हा येऊ. आता आपण आलो एकटेच. जर सोबत कोण असेल तेव्हा जाऊ पाण्यात. आता नको. तो गावी आल्यावर काय ना काहीतरी कामं करावी लागतात. आता पप्पा बोलवत आहेत, बघूया काय काम सांगतायत ते. काय आलं? काय झालं? खाली जायचं परत आता. नाही हे असणार बघ खाली. हे पण ही माती खाली खेचायचा टायमिंग आहे. ही माती अशी खाली खेचणार इथे, जसं इथे गेलंय. ही जागा पूर्ण सपाट करायची आहे. कारण की पावसाळ्यात इथे पाणीच असतं. सगळं पाणीच असतं इथे. त्याच्यामुळे मच्छर वगैरे येण्याची शक्यता असते. म्हणून आता ही माती पण खाली घेणार आहे. अशी जागा पूर्ण सपाट करणार आहे. सो लागलेत. सो आता आम्ही जातो एका ठिकाणी. त्या जागेचं नाव आम्हाला पण नाही माहिती, फक्त ती जागा माहिती आहे की कुठे आहे ते. आता आम्ही तिघं पण जातोय त्या जागेवर. त्या जागेवरती जाऊन तुम्हाला पण दाखवतो ती जागा कशी आहे. आता गावी आलोय म्हटल्यावर गावच्या सगळ्यात जागा भारी असतात असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदम ऑरेंज. उतरू का? अरे उतरू का? थांब उतरते थांब. बाबा या गाडीवर जास्त तुम्ही लोड नका आणू. ती चालते ते नशी. हा रस्ता असेनेच जातो तिथे, माहिती आहे का? पुढे जाऊन लेफ्ट मारी येते. तो ती कबरी आहे. लेफ्ट मारायचो आल्यावर. आता कळलं. आलेत ना? हा लेफ्ट.
मगाशी पाऊस होता इथे, आता नाही. तर गाड्या मगाशी ना खाली हे बोर्ड लावलाय ना, तिथून खालीच. इथून खाली गाडी जाते का? 4 व्हीलर घातलेली त्या दिवशी मी तरी. उतरू का मी? कारण मला माझ्या बर्थडेच्या दिवशी पडायचं नाही आहे. आता 2 रस्ते हा आहेत इथे इथे. इथे इथे बघू पहिले कुठे ते पाण्याचा आवाज येते. इथे चल, तर दोन्हीकडे जाऊया. आपली युनिटी दाखवूया जाऊन जाऊन. दीदी आज तुझा बर्थडे आहे. तुझ्या बर्थडेला बघ, तुला विश करायला कोण कोण किती जण आलेत बघ. सो मी तुम्हाला सांगितलेलं त्याप्रमाणे आपण आलेलो आहे त्या जागेवरती. काय घातलंय सो ती जागा बघा मित्रांनो आणि मंडळींनो. ब्रिज बघा, हा ब्रिज बघा. जायचं का? ही जागा बघा, ही जागा इतकी मस्त आहे ना. समोर तिकडे घर आणि घराच्या बरोबर बाजूला नदी. नदी नाही, हा व्हाळ आहे वाहत्या पाण्याचा. जरा बरं वाटतं इकडे येऊन, असं एकदम मनाला शांती भेटते. आणि ही दोघं आता आम्ही आलेलो इथे स्पॉटला. तो बघ, अरे काय कुठे पकडलाय, कसा पकडलाय तो, नीट पकडते ती. ही आपली कॅमेरामॅन बरोबर नाही. आता आलेलो इथे स्पॉटला जागा दाखवायला आणि बघायला पण. तर आता आमची इथे गाडी बंद पडली आहे. ती गाडी चालू जास्त नाव देत नाही. 10 मिनिटं झाली आम्ही स्टार्ट मारतो. गाडी चालू हो यार. फायनली मेनी अटेम्प्ट गाडी चालू झालेली आहे. जाऊया आपण घरी, पहिला डायरेक्ट करू. हो, आता आम्ही जातोय गावात आणि ह्या लोकांनी काय मस्त हे केलंय बघा. माणसं चार आणि छत्री 1. आता जर पाऊस आला तर दोघांना भिजावं लागणार आहे. किती महान आहेत ही लोक पण. सो काय दाखवायला भेटेल नाही भेटेल. जर दाखवायला काही चांगलं मिळालं तर वेल अँड गुड, नाही तर उद्या येईल. उद्या स्पेशली टूर द्यायला नक्की. आता केक कापून खा. नीट सगळ्यांच्या पाया पड. नीट सगळ्यांच्या पाया पड. सो तुझा बर्थडे आहे आज. बघ पुढच्या वर्षी अजून एखादं केक कापायला. 2 शब्द बोल तुझ्या बर्थडे निमित्त. तुझ्या बर्थडे निमित्त 2 शब्द बोल. कसा झाला आजचा तुझा दिवस? अरे बोल. चांगला होता माझा आजचा दिवस. कसा होता? चांगला होता. अजून काय, माझं वय वाढतंय पण तुझं नाही वाढत आहे अजून. मी तुला माझ्याबद्दल नाही, मी तुला स्वतःबद्दल बोलायला सांगितलं. जेव्हा माझा बर्थडे येईल तेव्हा माझं वय वाढेल.